त्यांना आता टप देणार साई स्पोर्ट्स सरळगाव. सामना सरळ नसणार प्रेक्षक हो, आता अतिशय अवघड सामना असेल, झुंज असेल, लढाई, महायुद्ध आता रंगणार आहे. डोंगर नावे विरुद्ध सरळगाव. पहिलं षटक क्षितिज कंठेच्या माध्यमातून. समोर बॅट्समन शिवा, ज्याने मागच्या सामन्यात सुद्धा परफॉर्मन्स 20 धावांचं केलं, तो पुन्हा एकदा कंटिन्यू करेल का 30 पारी त्याची, 30 इनिंग. पहिला चेंडू मार्गस्थ, राऊंड द विकेट येतोय क्षितिज. हो, बॅकफुट डिफेन्सिव्ह स्ट्रोक, बॅकफुटला गेले आणि फक्त संरक्षण दिलं, सन्मान दिला त्या चांगल्या चेंडूला. कदाचित शिवाची इच्छा होती की मला पहिला चेंडू मिडल करता आला पाहिजे, करायचं आहे, त्याची मानसिकता होती. आता त्याचा कॉन्फिडन्स लेवल नक्कीच वाढलेला असेल आणि गोलंदाज सुद्धा त्याच कॉन्फिडन्सने आता बॉल टाकेल, कारण त्याला सुद्धा कळलं की शिवा इथे स्वतःची सुरक्षा सुद्धा करतोय. हो, तसंच पाहायला मिळालं आपल्याला. बॉलिंग किती सुसाट बघा, इथे चेंडू पडला गुडलेंच्या पुढे टप्पा आणि राऊंड द विकेट असताना तिथे काहीसा कोन प्राप्त झाला गोलंदाजाला. चेंडू विकेट किपरच्या हातात, लाऊड अपील कॉट बेंचची झाली. शिवाला थांबवलं, 2 लागोपाठचे डॉट चेंडू आणि दबाव इथे टाकला. आता डीप मध्ये एक वाईडिस लॉंग ऑफ आहे आणि एक मिड विकेट तैनात, एक स्क्वेअर लेग. बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली, पुश केलं, पुश करणं भाग पडलं कारण रूम नव्हती, जागा नव्हती फटका मारण्यासाठी. चेंडू आत वळतोय, चांगलं स्विंग करतोय गोलंदाज क्षितिज कंठे. या इनिंग मध्ये क्षितिजा पलीकडे फटके मारावे लागतील, क्षितिजवरती आक्रमण करावं लागणार आहे, कारण फ्रंटलाईन गोलंदाज तुम्ही जर आक्रमण केलं तर तुमच्या धावा चांगल्या होऊ शकतील, असं क्रिकेटचं गणित सांगत असतं आपल्याला. धावा सुरू झाल्यात, धावसंख्या 1 बिनबाद. पहिलं षटक सुरू असताना पुन्हा एकदा क्षितिज कंठे तानाजीसाठी. तानाजीने चेंडू इथे एलिव्हेट करण्याचा प्रयत्न केला, टर्न करण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे बहुतेक बॅट कट आहे की नाही, लेग बायचा इशारा पंचांचा. चेंडू पडले, आतापर्यंत 4-2 धावा आल्या आहेत. प्रेक्षकांनी इथे चर्चा सुरू केली असेल की आता नक्की कोणता संघ हवी ठरेल एकमेकांवरती, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतं. कधी कधी पहिली 2 षटकं जरी मिडन गेली तरी सुद्धा तिसऱ्या षटकामध्ये इतक्या धावा होतात की त्या फायटिंगसाठी पुरेशा असतात. हेच क्रिकेट सांगतं नेहमी आपल्याला. म्हणून आपण क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत निर्णय देऊ शकत नाही. पुन्हा एकदा शिवा सामना करेल. बॅटची काढ, विकेट किपरने उंच छलांग मारलीये आणि शिवा सारखा देव मासा, शार्क मासा गळाला लागलाय. मोठा गडी बाद, शिवा परत डगआउट मध्ये. चेंडू त्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शिवाने पूर्णपणे कॉन्फिडन्स लेवल वाढवली होती आणि फ्रस्ट्रेशनमध्ये मोठा फटका आता येणं अपेक्षितच होतं. तो प्रयत्न केला शिवाने, परंतु त्या प्रयत्नामध्ये पूर्णपणे अडकले गेले, सापळ्यामध्ये अडकले गेले आणि कॉइट बियांच्या रूपामध्ये विकेट गमावली. लास्ट टू गो या षटकातील धावसंख्या इथे 2 वर. यावेळेला कट केलाय, स्क्वेअर कटचा नजारा पेश केलाय, दिलकश नजारा. प्रयत्न केला फिल्डरने पायाने अडवण्याचा, पण तो प्रयत्न अपुरे पडले. येतोय देखना चौकार. वेळ नका घेऊ, अजून मॅचचा क्रुशियल मोमेंट नाहीये मित्रांनो. पहिलं षटक आता कुठे समाप्त झाले. पहिल्या षटकाचा शेवट चांगला केला, चौकार इथे वसूल केला बॅट्समन प्रशांतने.
धावसंख्या 6 वर पाहतो आपण एक गडी बाद. टीम जय गावदेव स्पोर्ट्स डोंगर नावे संघ बॅटिंग करतोय. विरुद्ध संघ साई स्पोर्ट्स सरळगाव, दोन्ही पण तगडे संघ, बलाढ्य संघ, तुल्यबळ संघ एकमेकांच्या समोर शक्ती प्रदर्शन करतील, शक्तीचं बळ दाखवतील आणि तो प्रयत्न इथे केलाच पाहिजे. नवीन षटकासाठी गोलंदाज चेतन तयार झालाय. सर्व षटक समोरच्या एंड कडून होत आहेत. टेमगाव एंड. बॅट्समन समोर तानाजी, चौकार मारला तो प्रशांतने. यावेळेला स्लाइडचा प्रयत्न होता, दूरवरून फटका मारता आला नाही, परंतु पंचांनी दर्शवलाय चेंडू खूप स्वेर आहे, आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. चेंडू पडला, अजून बाहेर निघाला आणि परिणाम बघितलं की वाईटचा इशारा, एक्स्ट्रा धाव मिळते, धावसंख्या खुलते, जाऊन पोहोचली ती 7 वर. टीम डोंगर नावे संघाची जय गावदेव स्पोर्ट डोंगर नावे संघ टॉस गमावला आणि बॅटिंगसाठी उतरलाय. आधीचे सामने बरेचसे चेस करून जिंकले डोंगर नावे संघाने, पटापट जिंकले, अक्षरशः आपण पाहिले. चांगला खेळ त्यांचा इथे बहरलाय. ह्या 2025च्या हंगामामध्ये अनेक रजनीच्या स्पर्धा सुरू आहेत. भिवंडी परिसरात सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा येणाऱ्या 10 तारखेपासून सुद्धा मोठी स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे. ओ ह्या वेळेला इम्प्रोवायझिंग स्ट्रोकचा प्रयत्न होता, चेंडू तिथे आदळतोय शरीराला. अपील तर केली होती पण तो पंचांनी तिथे काय कष्ट करावे लागले नाहीयेत, कारण चेंडूचं हाईट फॅक्टर सुद्धा जास्त होतं. डॉट चेंडू निघाला इथे गोलंदाज चेतनकडून. धावसंख्येमध्ये चेतना नाही अजिबात. पूर्ण दबावात्मक बॉलिंग केले, गळचेपी करून ठेवले गोलंदाजाने. क्षितिजने सुरुवात केली आणि या ठिकाणी पाहतो की बाहेर बोलत आहेत, आता जास्त बाहेर पडला आणि पंचांनी दर्शवलंय की हा वाईट चेंडू आहे. इथे वाईटसाठी रिफर मागितलाय का, चेक करण्यास सांगितले. ओके, फिल्डिंग करणाऱ्या संघाचा रिफर आहे. कंट्रोल रूम मध्ये आमचे कुणाल सर आणि शेखर सर असतील. तिसरे पंच शेखर सर. डिसिजन पेंडिंग. या चेंडूपर्यंत धावा आपण पाहतोय 7 आहेत. कॉमेडी बस इकडे का वरती आहे, नाही तर आपण तिकडे बघाल आणि म्हणाल की अहो काय दिसत नाही आपण. आता आम्हाला वानखेडे स्टेडियम मिळाले मस्त पद्धतीने. भिवंडीचं डीडी मैदान पण असंच आहे, अशीच कॉमेडी करायला मजा येते. फक्त अँगल जर समोर असला तर अजून मजा. हे फिलिंग वेगळं असतं. हे आदर्श चषकाचं फिलिंग आम्ही सुद्धा फील करतोय. तुम्हाला आनंद होतोय, आम्हाला सुद्धा अत्यानंद होतोय. वाईट बॉल. वाह, करेक्ट डिसिजन. क्या बात आहे महेंद्र पवार सर, मस्त. काय वाईट बॉल दिलाय सर, तेच सांगितलं सर मराठीमध्ये मी. बॅटची कड, ओहो, कडेने जाणार. फ्लाय झाला चेंडू आणि फ्लाइंग स्लिपच्या हातामध्ये विसावला. फलंदाज तानाजी बाद. चांगली बॉलिंग, अतिशय सुरेख बॉलिंग इथे पेश केली आहे साई स्पोर्ट्स सरळगावच्या गोलंदाजाने. पूर्णपणे जखडून डांबून बांधून ठेवले फलंदाजांना. या इनिंगमध्ये आपण पाहतोय आत्तापर्यंत मला मंगेश भोईर सांगतात एकच चौकार आलाय, जो पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती आला होता. त्यानंतर मोठा फटका मारू दिला नाहीये चेतनने. धावसंख्या थांबली ती 8 वर. 8 ऑन द बोर्ड. 2 गडी बाद. त्यातून सुद्धा 2 वाईड आहेत, एक लेग बाईच्या रूपात गेले आणि एक सिंगल आहे. असा लेखा चौका या 2 षटकांपर्यंत पाहतो. अजून या षटकातील 2 चेंडू झाले, 4 चेंडू अजून बाकी आहेत. म्हणजे टोटल इनिंगचे 10 चेंडू बाकी आहेत. अजूनही वेळ निघून गेली नाहीये. 10 चेंडूंमध्ये 20 धावा जरी आल्या तरी सुद्धा फायटिंग स्कोर होऊ शकतो, किंबहुना त्याच्या पलीकडे प्रयत्न केला पाहिजे. जय बिराडे आलाय.
उत्कृष्ट फलंदाज आहे, चांगला क्रिकेटर जय बिराडे. बॉलिंग सुद्धा सुरेख करतो. आज त्यांनी सुद्धा मॅन ऑफ द मॅच पटकावली बघा. दोघांचे टी शर्ट एम स्पोर्टचे आहेत. बॅट चिकट होती जयची सुद्धा, तिथे चेंडू फ्लाय नाही झाला. गलीच्या दिशेने टप्प्याटप्प्याने गेला चेंडू, तिथे 30 सर्कलमध्ये अडवला जाईल. पण जयच्या खात्यात 1 धाव, संघाच्या खात्यात 1 भर. धाव संख्या आहे ती 8 वर 9 वरती 9 पार्डन 9 धावा. जय गावदे स्पोर्ट डोंगर न्हावे संघ इथे बॅटिंग करते. प्रेक्षको, ही आजची मॅच शेवटची आहे या आजच्या रजनीतील. आज म्हणजे काल सुरू झाली, आता पहाट झाली आहे. रजनी क्रिकेटमध्ये हीच शान असते, शौकत असते, नजारा असतो, नजाकत असते. हो, ही बॉलिंगची नजाकत आहे. काय सुरेख अभ्यासपूर्ण बॉलिंग इथे करतायत. एक से बडकर एक चेंडू टाकले जात आहेत. प्रत्येक चेंडूमध्ये बदल केला जातोय, टप्प्यामध्ये बदल केला जातोय आणि त्याच कारणाने अगदी अचंबित केलंय बॅट्समनला. बघा, फलंदाज सुद्धा तिथे सरप्राईज झालाय की कसा फटका मारायचा. आता पावलांचा वापर करेल का. हलचल चांगली करतोय, शफलिंग होतोय, पण तो चेंडू सुद्धा टर्न चांगले करतात गोलंदाज. आणि बघा, गोलंदाज अगदी पंचाच्या उजव्या बाजूने जास्त येतात राईट हँड बॅट्समनला अँगल क्रिएट करण्यासाठी. धावसंख्या 9 वर. रिव्हर्सचा पवित्रा घेतला, सरळ येत नाही. उलटा शॉटचा प्रयत्न, लाऊड अपील सुद्धा तिथे होत आहे. एक चेंडू शिल्लक आहे अजून. शबास शबास असा नारा पूर्णपणे अग्रेसिव्ह भूमिकेमध्ये पाहतो आपण. साई स्पोर्ट्स सरळगाव संघ, जो कॅप्टनने नुकताच उल्लेख केला की मागच्या वर्षी आम्ही गोरसेच्या अगेन्स्ट संधी गमावली आहे, पण तो ह्या वर्षी संधीचं सोनं करणार. त्यानुसार त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा इथे झाला आहे. दोन्ही पण संघाचा परफॉर्मन्स चांगला आहे, परंतु जो संघ ह्या सामन्यामध्ये 1% जरी सरस कामगिरी करेल तरी सुद्धा तो संघ इथे विजय संपादन करू शकतो. हो, यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली, कॉट अँड बॉल. फलंदाज जय बिराडे बाद. एकत्रित काय होऊ नका. अहो चला, विकेटचं पतन झालं, बॅट्समन सुद्धा पोहोचला बघा. स्ट्राईक एंडला येतोय तो. सरळगाव संघ या षटकात 3 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले चेतनने. चेतनावर्धक बॉलिंग केली, पूर्णपणे आवरलं सावरलं, फलंदाजांना जकडून ठेवलं. तोला मोलाची बॉलिंग, अभ्यासपूर्ण बॉलिंगचा नमुना पेश करतायत साई स्पोर्ट्स सरळगाव. आणि ज्या डोंगर नाभेने आधीचे सामने अगदी दिलकश पद्धतीने जिंकले होते, त्या संघाला धावांसाठी आता वाट बघावी लागते. धावांची त्यांची भूक भागू शकत नाहीयेत, समोर ताटच वाढू देत नाहीयेत सरळगावचे बॉलर्स. जागा देत नाही, रूम देत नाहीत, अचूक मारा करतायत. आता मैदानामध्ये जयच्या सोबतीला आलाय ज्ञानेश्वर. इन ॲट 4, इन ॲट 5. 9 धावा 2 षटकांमध्ये. पहिल्या षटकात 6 धावा, या षटकामध्ये 3 धावा. आता येणारे 6 चेंडूंमध्ये 12, 18, 24, 30 किती असतील, अजून वाढल्या जातील बघायचे आपल्याला. षटकासाठी सज्ज झालाय पराग नावाचा गोलंदाज. त्याचा सामना करेल जय बिराडे. आणि तिथे बहुतेक सिली पॉइंट घेतला जातो की काय दबाव टाकण्यासाठी. तो कीपर आहे, असं वाटलं की तिथेच उभा राहतो की काय. चला कीपर या, पाठीमागे या, तुमची इनिंग बाकी आहे अजून. पुन्हा गोलंदाज चेंज केलाय. साई घुडे, मागच्या सामन्याचा शिल्पकार. त्यांनी सुद्धा एम स्पोर्ट्सचा स्पॉन्सर टी शर्ट घातलाय. मॅन ऑफ द मॅच आपण 3 जण पाहतोय. एक वाईडिस मिड ऑफला आहे, एक बॉलर आहे, एक बॅटर आहे समोर. आता जुगलबंदी असेल. दोन्ही पण उत्कृष्ट क्रिकेटर. साई टू इथे जय ड्राईव्ह केलाय जयने. चांगला हाय बॅकचा वापर केला, पायांचा वापर तिथे प्रॉपरली करता आला नाही. चेंडू निसटलाय आणि गेला सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
चांगला ड्राईव्ह केला होता. हाफ वॉली होता काहीसा चेंडू, ओव्हर पिच त्याला कलेक्ट केलं, थोडंसं फ्रंट फुटला आला होता आणि मस्त ड्राईव्ह केलं होतं व्ही शेपमध्ये. तिथे लॉंग ऑनला चेंडू पायाने अडवता आला नाहीये. चौकारात धावसंख्या दुहेरी अंकात 13 13 ऑन द बोर्ड. धावा आता वाढवणं गरजेचं आहे. आता रिस्क घ्यावी लागेल. चेंडूला बघा, चेंडूला मारा. आता 30 वेळ आली जोखीम घेण्याची. आता विकेट राखणं फार धोक्याचं असेल. आता जोखीम घेणं तुम्हाला आवश्यक आहे. जय ते प्रयत्न करतोय, फसवा चेंडू टाकलाय पण तो चेंडू खूप ऑफस्टिकच्या बाहेर. पंच महेंद्र भवर सर सांगतायत इट्स अ वाईट डिलिव्हरी. स्वेलेक पंच बाळा इकारे सर, तिसरे पंच शेखर सर आहेत. असे त्रिकूट आपल्याला लाभलेत आजच्या ह्या रजनीमध्ये. JP पॅनल, जय पवारचं पॅनल. धावसंख्या 14 14 ऑन द बोर्ड. जय बिराडे आणि साई घोडे मधला कॉन्टेस्ट बॅटर रंगतय. हो पुण्याचा बॅटची कडाने विकेट कीपर काय झेल टिपतोय. अगदी पुढे सरकला. डेडिकेशन ऑफ द क्रिकेट आणि ते विकेट्स. जय बिराडे बाद. साई घोडेने नंतर निर्णय घेतला आणि साई घोडेकडे चेंडू सुपूर्द केला. त्याने जबरदस्त अफलातून बॉलिंग इथे सादर केली. जय बिराडीला थांबवलं. एक चौकार जो गेला तो थोडंसं काहीसं मिसफिल्डिंगचा नजारा होता, परंतु चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहतो. 3 चेंडू पडलेत, त्यातील एक वाईड आहे, म्हणजे 2 लिगल पडलेत. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय मिस्टर मोहन प्यारे. ज्ञानेश्वरच्या सोबतीला मोहन. जास्त वेळ घेत आहे आपण बरं का. सकाळ करायची का आपल्याला. लेफ्ट हँड बॅट्समन समोर आहे. हो आलेला त्यांनी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. वाईडिस लॉंग ऑनला फिल्डर आहे, पेट्रोलिंग करतोय. फेकी सुद्धा रॉकेट स्टाईलने केली. एका धावेती रोखलं, थांबवलं ते मोहनला. मोहनच्या खात्यात 1 धाव, संघाच्या खात्यात भर. धावसंख्या 15 15. टीम जय गावदे स्पोर्ट्स डोंगर नावे विरुद्ध संघ साई स्पोर्ट्स सरळगाव. आदर्श चषक पर्व 33 पाहतोय. पहिली रजनी समाप्त होण्याच्या मार्गाने अग्रेसर झाली आहे. सक्सेसफुल पहिली रजनी. 8 रजनी. ओराम क्रिकेटचे भव्य दिवस सामने, क्रिकेटचा रणसंग्राम, तोच उत्साह, तोच जल्लोष आपण पाहतोय धानुलीच्या आदर्श गावामध्ये. आदर्श चषकाच्या निमित्ताने स्वर्गीय गोविंद संतू भोईर क्रीडांगण, माजी पोलीस पाटील नावाचं क्रीडांगण पाहतो आपण. आणि जे क्रीडांगण आमच्या DJ साहेबांचं सुद्धा आहे, त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान या स्पर्धेला. DJ AS साऊंड अँड सर्व्हिस. हो कुठला फटका. पंचाचा नोचा इशारा. स्वेलेक पंचांचा तिथे नो बॉलचा इशारा आहे. अल्टी पल्टी शॉटचा तिथे प्रयत्न केला. एक्स्ट्रा फिल्डर बहुतेक तिथे फिल्डिंगचं उल्लंघन झालंय. धावसंख्या 2 पुढे 27 माफ करा 17 माफ करा सॉरी 17 17. सगळे बघू लागले वाटतं इकडे. हे काय झालं हे प्रभू, हे क्या हुआ. लेफ्टी मोहन पुन्हा एकदा स्ट्राईकला. ज्ञानेश्वर आणि मोहन. ज्ञानेश्वरच्या अजून खात्यामध्ये एकही धाव नाही त्याचा, कारण की तो समोरच गेला नाही अजून. 1 धाव आली त्याची, आली आहे. आता मंगेश करेक्शन करतायत. साई घोडे पुढचा चेंडू घेऊन. लेफ्टी टू रायटी, लेफ्टी टू लेफ्टी. ओ हो उंच जातोय, लांब नाहीये, अंतर गाठू शकत नाही. झेल तिच्या टिपलाय,
परंतु नो होता, तो चेंडू फ्री हिट होता, फ्री हिटची पर्वणी होती, त्या दरम्यान रनआउट मिळणार. प्रयत्न केला, जोखीम घेतलं, इथे धावा लुटण्याचा प्रयत्न केला आणि त्या दरम्यान आपण पाहतोय दोन धावा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न झाला होता आणि धावसंख्या 2 आता पुढे 19 वर 19 मंगेश 19. सामना खूप स्लो होतोय, जरा फास्ट खेळा प्लीज, पटापट खेळा. प्रत्येक चेंडूमध्ये जास्त गॅप घेतली जाते, तुम्ही एकत्र येऊ नका फिल्डर्स. तुमची पोझिशन आहे तीच राहू द्या, फक्त थोडं तुम्ही नियमानुसार शेफलिंग व्हा, जवळ येऊ नका. चार चेंडू पडलेत, पाचवा चेंडू मार्गस्थ करतोय साई घोडे. पावलांचा वापर, बॅटची कड पुन्हा एकदा, गॉड बिहाइंड का, फलंदाज बाद. मला मिळत नाही कारण समोर स्क्रीन असली की आपल्याला अचूक चेंडू सुद्धा पाहायला मिळतो. कदाचित उद्यापासून आम्हाला कुणाल मात्रेचं स्क्रीन सुद्धा देतील, मॉनिटर. दीपू आला नवीन फलंदाज, लास्ट टू गो. धावसंख्या 19 मध्ये थांबली आहे. लो स्कोरिंग मॅच, शेवटचा मुकाबला आहे ह्या रजनीतला. दीपूने आल्या सुद्धा हवेमध्ये ब्लाइंड शॉटचा प्रयत्न केला आणि तिथे काय झालंय बघा, विकेट किपर सुद्धा धावतोय, पळतोय. गोलंदाज विकेट किपरकडे आणि विकेट किपर गोलंदाजाकडे. बघा हे नाट्य, एकच धाव मिळेल, तू कशाला इकडे आला, मग तू कशाला तिकडे गेला, असं एकमेकांना सांगतायत. 20 कंप्लीटेड, 21चं टार्गेट. चला चेंडू द्या सरांना पटापट आणि सलामीवर सुद्धा पाठवा. फिल्डिंग लगेचच लावून घ्या टीम. डोंगर नावे, आपली धावसंख्या टेकडी एवढी झाली, डोंगरावरती करायची होती पण तू नाही ती डोंगरावर गेली, तरी सुद्धा तुम्हाला इथे शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. 21चं टार्गेट 18 चेंडूंमध्ये. DJAS साऊंड.
पेस, चेंडूमध्ये परिवर्तन, टप्प्यामध्ये बदल, अचूक मारा, विकेट टेकिंग बॉलिंग अकॉर्डिंग टू द फील्ड बॉलिंग करावी लागणार आहे. त्या डोंगर नाव्याची मोठी परीक्षा असेल, कारण अच्छा ह्या वेळेला लो स्कोरिंग मॅच सुद्धा चांगली बनत असते. कारण आता पहाटेची वेळ आहे, मला वाटतं ब्रह्ममुहूर्त जवळ आलाय. हो, 3:29 झालेत. क्षितिज कंठे आणि उल्हास मोफे असे सलामीची जोडी. उल्हास मोफे ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला क्षितिज कंठे, फ्रंटलाईन गोलंदाज जय बिराडे. पहिल्या षटकामध्ये थोडंसं प्रतिबिंब कळेल आपल्याला. मोठा दबाव टाकला जर जय बिराडे ने तर मग या सामन्याची चुरस रंगतदार पाहायला मिळेल आपल्याला. ती रंजकता वाढवणं फार महत्वाचं आहे. चला सुरू करा खेळ. जय समोर उल्हास मोफे जयचा सामना करेल. लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन. जयनी सुद्धा फिल्डिंग पाहिली आहे. समोर फिल्डर आहे लॉंग ऑन, वाईड इज लॉंग ऑफ, 30 सर्कलमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, गली, फ्लाइंग स्लिप, लेग स्लिप आणि इथे रिव्हर्सचा पवित्रा घेतला. पहिला चेंडूमध्ये लाऊड अपील तिथे बाळा इकारे सरांकडे. जशास तसं उत्तर देत असताना, प्रत्युत्तर देत असताना सुरुवात केली लाजवाब जय बिराडेने आणि असेच तुम्हाला चेंडू टाकावे लागतील. गुडलेनचा टप्पा होता तो सुंदर टप्पा. ह्या चेंडूमध्ये फटके मारणे फार कठीण असतं. थोडं काय तुम्ही अकूट टप्पा केला की तुमच्यावरती पूल मोठे फटके येत असतात, चेंडूला टर्न केलं जातं. पण तो असे चेंडू जर पडले तर फलंदाजाला सुद्धा फ्रस्ट्रेशनमध्ये विकेट गमावी लागते. असे फटके मारणे म्हणजे तुमचं पदलालित्य तिथे फार उपयोगी ठरत असतं. तुम्ही बॅकफुटला जाणं, फ्रंटफुटला येणं तर तुम्ही चेंडूला नीटसं हफवाली घेऊ शकता, टर्न करू शकता. पण तो पहिला चेंडू सुरेख हाताळला जय बिराडेने. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर हो उडवलाय आणि झेल तिथे प्राप्त केलाय. मॅच मध्ये रंजकता सुरू झाली प्रेक्षको. जो आपण उल्लेख केला की पहिल्या षटकामध्ये काही विकेट प्राप्त केल्या, तर या सामन्याची रंजकता वाढेल. डोंगर नावे सुद्धा तितकाच कॅपेबल आहे, तितकाच कॅलिबर आहे. तो सुद्धा सामना सोडणार नाहीये. विकेटचं पतन, फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हलियन उल्हास मोफे. आणि अडचणींना सामोरं जाताना तुमची नजर नेहमी पॉझिटिव्ह असली पाहिजे. तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार पाहिजेत आणि स्वप्न तुम्ही मोठं पाहिलं पाहिजे. आणि मोठं स्वप्न साकार करण्यासाठी तुमचे परिश्रम सुद्धा कठोर पाहिजेत. ते परिश्रम सुरू केलेत जय बिराडेने. विकेटची प्राप्ती केली. तो सुद्धा सांगतोय की हम भी जीतने के लिए आए हे भाव भाईयो. आणि त्यांनी सुरुवात केली लाजबाब. विकेटचं पतन केलं, दबावात्मक बॉलिंग सुरू केली. पहिल्या चेंडूमध्ये सुद्धा त्यांनी दाखवलं होतं की मी चांगला अटॅक करेन. त्यांनी सुद्धा अभ्यास केलाय बॅट्समनचा. सरळगावसाठी हा सामना सरळ नव्हे, अवघड झालाय. पहिला गडी बाद झाला, 0 धावसंख्या. नवीन बॅट्समन आलाय तो साई घुडे, मागच्या सामन्याचा शिल्पकार. पुन्हा एकदा लेफ्टी टू राईटी कॉम्बिनेशन. साई घुडे फ्रंट फुटला ड्राईव्ह करतोय. पावलांचा वापर प्रॉपरली केला. चेंडू जातोय लॉंगच्या दिशेने. तिथे थोडंसं फंबलिंग झालं. एक धाव कंप्लीट झाली आहे, पण तो फ्रंट फुटला येऊन तिथे फ्रंट फुट डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्यास भाग पाडलाय जय बिराडेने. हीच खासियत आहे जयची, ज्याच्या नावामध्ये जय दडलाय. सामना सोडायचा नाहीये. पुढचा चेंडू बॅटची कडा, लेग स्लिपला चेंडू ट्रॅव्हल होते. तिथे फंबलिंग झालं. ओ हो, डायरेक्ट हिट नाही झालं. नशीब बलवत्तर. फलंदाज बचावलाय. इथे संधी होती. बघा तो अग्रेसिव्हपणा. एकमेकांवरती ताशेरे ओढले जात आहेत. धावा झाल्या 2. 4 चेंडूने एक गडी बाद करून 2 धावा दिल्यात जय बिराडेने.
सामना बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, सोडून द्यायचा नाहीये. नेव्हर गिव्ह अप. टार्गेट 21 धावांचा आहे. 18 मध्ये 21 पाहिजे होत्या. आता पाहतो आपण की 4 चेंडू झालेत. 14 मध्ये आता 19, तरी सुद्धा चेंडू कमी आहेत. ही तुमची महत्वाची बाजू आहे, कारण नरमी आता हवेमध्ये आर्द्रता आहे, ह्युमिडिटी आहे, त्या कारणाने चेंडू नीटसा ट्रॅव्हल होणार नाहीये. मोठे फटके येणं कठीण आहे, अशक्य नाहीये. हा फटका जातोय बघा, तिथे फिल्डिंग सुंदर सुंदर. गलीच्या दिशेने वेगान धावतायत, पळतायत, तिथे 2 धाव घेण्याचं धाडस करू शकत नाहीयेत. अटॅकिंग फिल्डिंग, वा, बहुत बढिया, जबरदस्त फिल्डिंगचा नमुना पेश करतायत जय गावदे स्पोर्ट्स डोंगर नावे. लास्ट टू गो फॉर दिस फर्स्ट ओव्हर. धावसंख्या 3, 1 गडी बाद. पायंडा तर रचलाय भाऊसाहेब, या सामन्याचा पायंडा रचलाय जय बिराडेने. वा, बाकीची सूत्र आता बाकीच्या 2 गोलंदाजांकडे असतील, परंतु त्याने त्याची कामगिरी बजावली. हा शेवटचा चेंडू आता अजून एक महत्वाचा असेल. हो हो हो, सुंदर, अति सुंदर, लाजबाब. डोक्यावरती हात बघा, स्टंप, तिथे स्टंपला स्पर्श नाही झाला बघा. जय बिराडे किती अचंबित झाला. चेंडू अगदी भोवऱ्याप्रमाणे तिथे जागेवरतीच फिरत होता. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती झाली. प्रेक्षको, धावसंख्या 1 गडी बाद. 3 वरती आहे टीम साई स्पोर्ट्स सळगाव संघाची. आता येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. 12-18 समीकरण. जीतेंगे हम खुद से वादा करो, जितना हो सके कोशिश उससे ज्यादा करो, हिम्मत ना टूटे तकदीर भी ना रूटे, बस मजबूत इतना अपना इरादा करो. तुमचा इरादा, तुमची हिम्मत, तुमची इच्छाशक्ती आता प्रबळ असली पाहिजे. यशस्वी होण्यासाठी, विजयी होण्याची तुमची इच्छाशक्ती नेहमी हरण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे असं म्हटलं जातं, आणि ती खरी गोष्ट आहे. हिम्मत मर्दा तो मदत करे खुदा. तुम्ही हिमतीने खेळलं पाहिजे, तुम्ही किमतीने खेळलं पाहिजे. अचूक मारा जसा केला जय बिराडेने, तसाच जर मारा केला गोलंदाजाने या ठिकाणी, तर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो. धावा नाही जास्त दिल्या जय बिराडेने, मस्त त्याची कामगिरी बजावली आहे. आता पुढचा गोलंदाज सज्ज झालाय मिस्टर प्रशांत. बॉलिंग मार्क होती, पहिला चेंडू घेऊन प्रशांतच्या बॅटमधून स्क्वेअर ड्राइव्ह. चेंडू हवेत काही काल होता, डीप मधला फिल्डर पॉइंटचा वेगाने तिथे येतोय. गणेश कृपा एंटरप्राइजेस समोर खेळाडू कक्ष पाहतोय, प्रेक्षक कक्ष पाहतोय आपण. त्या कक्षामध्ये आता प्रेक्षक दिसत नाहीत, पण तो अजून काही प्रेक्षक आमच्या उजव्या बाजूला आहेत. मिताली राज आणि सचिन निगुडे स्टँडमध्ये सुद्धा बसलेत. ऑनलाईन प्रेक्षक सुद्धा जोडलेले आहेत. ह्या शेवटच्या सामन्यापर्यंत त्यांनी आम्हाला साथ दिली. इथे धावसंख्या आहे 4 वर. 17 पाहिजेत अजून. 17, 11 मध्ये 17. चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केलाय. सुंदर. जय बिराडे, वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर. हो, इथे मंकडचा प्रयत्न होता की काय? खेळाडू कक्षातून सुद्धा काहीतरी आवाज आला. नो बॉल नो बॉल असं काहीतरी आवाज आला. तसं काय मिळणार नाही तुम्हाला इथे. धावसंख्या 4 वरतीच आहे. साई गुडे खेळतोय आणि क्षितिज कंठे. खतरनाक शॉट, काय ड्राइव्ह केलाय. सुसाट वेगाने बंदुकीतून गोळी निसटावी. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बेमिसाल टायमिंग. हाफ वॉली मिळालं. मगाशीच उल्लेख केला की जर तुम्ही हाफ वॉली दिलं, शॉर्ट ऑफ लेन दिलं, तर नक्की तुमच्यावरती इथे हमला होऊ शकतो. हमला सुरू केलाय. गुडलेनचा टप्पा फार महत्वाचा असतो. हा विस्फोटक फलंदाज आहे क्षितिज कंठे, ज्याचे फटके क्षितिजा पलीकडे जात असतात. ती त्याची क्षमता आहे. ती क्षमता तो दाखवायला सुरुवात केली त्याने. त्यांनी काही वेळ घेतला, काही चेंडू पाहिले. आता आपण त्याचे फटके पाहू लागलोय. हलचल तर निर्माण केली आहे. एका षटकाराने बघा पूर्ण सामन्याचं चित्र पलटून टाकलंय. यालाच क्रिकेट म्हणतात. यावेळेला स्वीप केलाय, स्लॉग स्वीपचा नजारा पेश केलाय. फ्रंट फुटला आला, तिथे क्षेत्ररक्षक आहे, फेकी करतोय, एका धावेती थांबतोय. क्षितिजनी सुद्धा स्वतःला सावरलं. त्यालाही माहिती आहे की मी षटकार मारलाय, मला माझी विकेट फार महत्वाची आहे. मी शेवटच्या षटकात अटॅक करू शकतो. 1 धाव काढली. धावसंख्या इथे 11 वर आहे. आता 9 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. बघा लगेच सामना होता कुठे आला कुठे. 12 मध्ये 18 पाहिजे होत्या, आता 9 चेंडूमध्ये 10 पाहिजेत.
एक चांगला फटका, एक चांगला फलंदाज सामना फिरवू शकतो, गिरवू शकतो, एक चांगला गोलंदाज सामना फिरवू शकतो, गिरवू शकतो. म्हणजेच यालाच क्रिकेटचा खेळ म्हणतात की तुमच्यामध्ये असा एक हुकमीचा एक्का असायला हवा जो कधी पण सामन्याला टर्न करू शकतो. प्रशांतचा पुढचा चेंडू, यावेळेला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. प्रशांत उलटा पुलटा धावतोय, तिथे झेलचा प्रयत्न कोणीच नाही केला, एकमेकांना कॉल नाही दिला. कॉलिंग फार महत्वाचं आहे. कॉलिंग नाही केलं की आपण एकमेकावरती नाराज होतो. काय रे तुम्हाला कॉल नाही केला, मला एक पण मेसेज नाही बरेच दिवस. कॉलिंगचा जमाना आहे. संपर्क फार महत्वाचा आहे. कोऑर्डिनेशन, समन्वय, ते इथे आपल्याला अजिबात दिसलं नाहीये. त्याच कारणाने तिथे फायदा मिळाला. कदाचित झेल होऊ शकला असता आणि एक चांगला मोमेंटम सुद्धा शिफ्ट होऊ शकला असता. धावसंख्या 12 वर, 12 ऑन द बोर्ड. 8 चेंडू 9 धावांची गरज. साई स्पोर्ट्स सरळगाव संघ धावांचा पाठलाग करतोय. डोंगर नावे संघ इथे फिल्डिंग करतोय. उडवलाय आणि भिरकावून दिलाय चेंडू. कडक शॉट, भडक फटका, येतो षटकार आणि लागतोय चटका, सिक्सर. 2 फटक्यांमध्ये सामन्याचे पूर्णपणे हवा काढून घेतले क्षितिज कंठेने. हा ब्लास्टर आहे. 7 चेंडू, आता फक्त 3 धावांची गरज. कदाचित ह्या चेंडूमध्ये सामना समाप्त होईल का? क्षितिज चमकलाय. चमकदार कामगिरी त्याच्याकडून नेहमी होत असते. त्यांनी काही वेळ घेतला, काही चेंडू घेतले, त्याची आता नजर बसली आहे. हो, यावेळेला अगदी उसळी घेणाऱ्या चेंडूला टॅप केल्या हलक्या त्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला शॉर्ट डिझनकडे आणि स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे. 2 धावा पाहिजेत इथे. धावसंख्या झाली ती 19. 2 षटकाची समाप्ती. येणारे चेंडू 6 धावा पाहिजेत त्या 2. साई स्पोर्ट्स सरळगाव संघ अक्षरशः विजयाकडे वाटचाल करतोय आणि बॅकफूटवरती गेलाय. पराभवाची छत्रछाया कोसळली आहे. ती म्हणजे टीम जय गावदे स्पोर्ट्स डोंगर नावे संघापुढे. या छायेतून कोण चमकेल ते बघायचं. अंधार पसरलाय. म्हणतात ना की अंधारामध्ये जो चमकतो तो खरा हिरा असतो. उजेडामध्ये तर काचांचे तुकडे सुद्धा चमकतात. परक यदि हिरे की करणे हो तो अंधेरे का इंतजार करो, वरना धूप में तो काच के टुकडे भी चमकते हैं. आता हीच ती वेळ आहे गोलंदाजासाठी हिरो बनण्याची, कोहिनूर हिरा बनण्याची आपल्या संघासाठी. जर संघाला ह्या अंधारातून बाहेर काढलं तर गोलंदाजाला अगदी डोक्यावरती घेतलं जाईल. त्यासाठी गोलंदाजी मार्ग दीपीर बिराडे आहेत. अन्यथा बिराडे सर, तुमचं बिराड उचलावं लागेल. चांगलं परफॉर्मन्स करा. आता उद्या तुम्हाला कॉमेंट्रीला पण यायचं आहे. मोठी आता परीक्षा असेल. समोर येतं क्षितिज कंठे. त्याला थांबवणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी. नाही थांबू शकत. फुल टॉस फ्रंट फुटला ड्राईव्ह केला आणि विजय चौकार ठोकलाय क्षितिज कंठेने आणि सामना जिंकलाय साई स्पोर्ट्स सरळगावने. विजय संघाचं अभिनंदन आणि पराजित झालेल्या डोंगर नावे संघाचं आम्ही करतोय कौतुक. हार्ड लक, टफ लक. क्षितिज कंठे आपण या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. आणि आधीच्या सामन्याचा शिवा सुद्धा मॅन ऑफ द मॅच आहे. दोघांनी पण या.